नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश कदम बिटुल कोकणे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज गणेश चतुर्थी आल्याच्या नंतर तिसरा दिवस आहे आणि आज आहे पंक्याची चहा पाणी। तर बाजूचा गाव आहे नागझरी आणि तिकडे आता जायचं आहे चहा पाण्याला। तर वाडीतले सर्व तयार होऊन आलेत आणि आता आपल्याला जायचं आहे चहा पाण्याचा। म्हणजे लग्नाच्या आधी हा पहिला असा एक कार्यक्रम असतो चहा पाणी, म्हणजे पसंतीचा कार्यक्रम झाल्याच्यानंतर मग घरात मालकी बोलायच्या नंतर मग चहा पाण्याचा कार्यक्रम असतो। तर सर्व वाडीतले, त्यांच्या वाडीतले आणि आमच्या वाडीतले, म्हणजे नवऱ्याकडले आणि मुलीकडले हे सर्व लोक एकत्र येऊन मग काही बोलणी असतात जे लग्नाच्या आधीची व्हायला गरजेचं असतं। तर त्या गोष्टी आज होणार आहेत। तर तुम्हाला सविस्तर सर्व माहिती आज मिळेलच। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आणि इकडे सर्व वाडीतले वरिष्ठ लोक जे मंडळाचे अधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, तर ते तिकडे चाललेत आणि त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत। तर पंकज गेला आहे पुढे, गाडी आली, आता बाईक घेतो की नाही माहीत नाही। तर चला, रुपया आहे माझ्यासोबत, रुपया चल लवकर। तर जाऊया आता पटापट। तर इकडे पंकज नवरा स्वतः इकडे सावलीत राहिलेला आहे आणि या पंकजची चहा पाणी इकडे। का पंकज, तुझा निर्णय ठाम आहे ना भाऊ? पंकज, अरे ओके विथ ममता, ठीक आहे ना? चालेल ना? की विषय निश्चय आहे ना तुझा बरोबर, की डगमगतोय तळ्यात मळ्यात? ठाम आहेस ना? मग करीन तर तिच्याशीच, चालतंय ना मग? ठीक आहे। तर नवरा मुलगा खुश आहे, बोलतोय की देवाच्या कृपेने सर्व एकदम व्यवस्थित पार पडू देत। आणि मित्रांनो, आता इकडे ना नवरदेवाचे म्हणजे पंकजचे पप्पा आलेत, मुंबईवरून रिक्षा घेऊन आले होते। आता घरची मंडळी इथूनच चाललेत वाटते। तर चहा पाण्याला मित्रांनो लोक बघा किती जमलेत। ही एक गाडी आहे इकडे, इकडे चेतन धवडीची गाडी आहे आणि बाकी बाईक्स निघतील त्या वेगळ्या। म्हणजे लग्नाला जितकी लोक असणार तितकी चहा पाण्याला लोक आहेत। पंक्या पंक्या ए पंक्या, हे सांग देते ना हात लावून देते ना बस दादा थोडी तरी पॉईंट म्हणते ना। आणि त्या ठिकाणी मोर्चर साखरेआगर कातरवाडी आणि मोर्चर नाचघरी मांडवकरवाडी, आज या ठिकाणी संतोष मांडवकर यांची कन्या कुमारी ममता आणि सुरेश सकाराम तेरेकर यांचा सुपुत्र कुमार पंकज यांचा आज चहा पाण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलाय। कुणबी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे दोन्ही गावांचं एकत्र येऊन आज या दोघांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित दाखवली, त्याबद्दल दोन्ही कुटुंबाच्या वतीने तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन। त्याचबरोबर आज कुणबी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे ह्या दोघांचं पहिलं पाऊल असेल आणि दोन्ही गावाच्या वतीने आज यांची पसंतीचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी मुलीला आणि मुलांना ज्या दोन्ही रीतिरिवाजाप्रमाणे जे काय आपण विचारतो, म्हणजे की त्यांचं जे दोघांचं मनमिलन जे आज होणार आहे आणि आजपासून पुढील कार्यक्रम त्या दोघांनी एकत्रित राहणं अतिशय गरजेचं असतं आणि रीतिरिवाजाप्रमाणे जे काय आपण विचारतो
ते आज आपल्याला ह्या दोघांनाही दोन्ही गावांच्या वतीने आपल्याला विचारायचं आहे आणि पुढील कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची. धन्यवाद. पंकज मुलगा पसंत आहे? मी विचारू चालेल ना? पंकज, ममता तुला पसंत आहे? तुझं शिक्षण? तुझं नाव पूर्ण तू सांगू शकशील? ममता संतोष मांडे. तुझं शिक्षण? 12वी. तुझं पूर्ण नाव? पंकज सुरेश. दुसरा एक प्रश्न विचारतो बघा. आज व्हॉट्सअपचा वगैरे आणि फेसबुकचा किंवा इंस्टाग्रामचा जमाना आहे. आज तुमचं जे लग्न होणार आहे किंवा जे जुळलंय तुझा ममता तुझा पंकजच्या व्यतिरिक्त कोणाबरोबर तुझा अफेअर आहे का? नाही ना? पंकज, ममताच्या व्यतिरिक्त तुझं दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर अफेअर आहे का? हे काय विचारतोय की आजच्या घडीला हा योग चाललेला आहे. लग्नाच्या पाठावरनी मुली किंवा मुलगा पडून जातात आहे आणि त्याचा त्रास आईवडिला दोन्ही मुलांच्या आईवडिलांना होतोय, पुन्हा दोन्ही गावाला होतोय. म्हणजे तो होऊ नये म्हणून मी आज तुम्हाला हे दोघांनाही प्रश्न विचारतोय. म्हणजे तुमचा आता कुठे नाही आणि ह्याच्या पुढेही पाहिजे नाही. बरोबर आहे? अजून काय तुम्हाला विचारायचं असेल? तुम्हाला दोघांना जर काही एकमेकांना विचारायचं असेल तरी विचारू शकता. गावाच्या सामने पंकज तुलाही विचारू शकतो. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे. नंतर त्याच्या मागणी जरी बोलली आपण 2 गाव, साखरे गाव आणि कारण कसं असतं माहितीये, मुलगीचे पसंत झाल्याच्या नंतर किंवा मुलग्याची पसंती झाल्याच्या नंतर ती मला मुलगी पसंत नव्हती तर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या दबावामुळे किंवा दबावामध्ये आहात का की दबावामुळेच मी मुलाशी लग्न करते असा काय तुझा प्रश्न आहे? तुझ्या आई वडिलांच्या दबावामुळे तू त्या मुलीशी लग्न करतोस असा काय आहे का? तर दोघांच्या सहमतीने आज लग्न होतंय किंवा आज ते जुळवणी आपण करतोय. ठीक आहे. चल, अजून काय विचारायचं आहे? हे होऊ दे. चहा पाणी झाल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर बाकीच्या नंतर प्रश्न विचारायचे. याला असतो मान केला
असू दे असू दे. दूध घ्यायला दूध लागेल का मग? सर्वांनी एक साथ दे. हां इकडे देवा. बस बस. बरोबर आहे. हा एक विषय राहिला. राहिला दुसरा विषय दागदागिन्याचा. आता काय तुम्ही बोलत नाही म्हणून आता आम्हाला बोलावं लागतं. बरोबर आहे. कारण दागदागिने जे असतात हे आपले तीन ठरलेले असतात. मणी, मंगळसूत्र, कानातले आणि अंगठी. बरोबर आहे. आता हे तुम्हाला किती तोळ्याचं पाहिजे असं काही अपेक्षा आहे? असं काही मुलींची काय अपेक्षा आहे का की मला एवढ्या तोळ्याचं मंगळसूत्र पाहिजे असं काय आहे? त्यांच्या इच्छेने करावं. म्हणजे काय विचारलं? कारण मुलींचं पण अशी अपेक्षा असते की मला एवढं तोळ्याचं मंगळसूत्र पाहिजे, एवढं तोळ्याची अंगठी पाहिजे. असं काय नाही आहे ना. म्हणजे जे मुलगा करेल ते तुम्हाला पण ते सोन्याचं पाहिजे. बरोबर ना. हा पहिला मुद्दा आहे. तुम्ही तुमच्या मर्जीने जे काय करा ते आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला ते सोन्याचं पाहिजे. म्हणजे हा मालकुमारीचा विषय झाला. दुसरा विषय, मुंबईमध्ये लग्न करताय. बरोबर आहे. तो पण तुमचा, तुम्ही कुठे करायचं कधी करायचं ते तुमच्यावरती. दुसरा एक विषय असा की तुम्ही आता म्हटलात की साखरपुडा नोव्हेंबरला करायचा दिवाळीला आणि मे महिन्यात लग्न करायचं. कमी कमी त्याच्यामध्ये 6 ते 7 महिन्याचा 8 महिन्याचा फरक आहे. बरोबर. जर त्या मुलीचा साखरपुडा झाल्याच्या नंतर तिला दागदागिने म्हणजे हिरव्या बांगड्या वगैरे असतात. बरोबर. म्हणजे तेवढ्या दिवस आपण महिने ठेवायचं का? असं म्हणजे असं तुमचं काय आलं की आम्हाला दिवाळीला साखरपुडा करायचा आहे आणि मे महिन्यात लग्न करायचं, असं काय तुमचं नियोजन ठरलंय का? म्हणजे गॅप काय म्हटलं, एका महिन्याचा जर गॅप असेल तर ठीक आहे. हा 7 ते 8 महिन्याचा गॅप असेल म्हणजे 6 आणि हे 3 म्हणजे 9 महिन्याचा गॅप जाणवतो त्याच्यामध्ये. नोव्हेंबर, डिसेंबर आणि हे म्हणजे 7-8 महिन्याचा गॅप जाणवतो. मग असं का? किंवा ती पूर्ण भरली बांधलेले असणार म्हणजे तिच्या हातात हिरव्या बांगड्या असणार म्हणजे ते पूर्ण तिला तर सांभाळणार आहे. तर एकदा हिरवी बांगडी भरली की तो जोडा तिचा तो सांभाळावा लागतो, कारण ती जॉबला जाणार आहे, प्रवास करणार आहे. बरोबर. हा एका महिन्याचा असेल किंवा 15 दिवसाचा असेल तर ठीक आहे. हा म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुम्ही नोव्हेंबरला साखरपुडा आणि मे महिन्यात लग्न, असं का? म्हणजे तुला तुम्ही सर्व मंडळी आमच्या नागपुरी गावात आलात. हा कार्यक्रमाला तुम्ही तुमचं बोललात तर आमच्या गावातून सर्वांचे तुमचे आभार आणि हा कार्यक्रम संपूर्ण आहे. धन्यवाद.